Hello, welcome back to my YouTube channel. My name is Ankita, and on this channel we make videos on fashion, lifestyle, daily hauls, etc. etc. सो आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो वेडिंग सिरीजवर असणार आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी चुकून मराठी बोलते आहे, जसं मी लिपस्टिकच्या व्हिडिओमध्ये केलं आणि मला एखाद्या मिनिटांनी रिअलाईज झालं, तर तसं नाही आहे. सो मी थोडंसं एक बॅक स्टोरी देते. आजचा व्हिडिओ मी मराठीत करायचा ठरवला आहे. इनफॅक्ट ही पूर्ण वेडिंग सिरीज मी मराठीत करायचं ठरवलं आहे. सो मागच्या वर्षी माझं लग्न होतं 7 मार्चला. सो आता इट इज लाईक वी हॅव एंटर्ड इन 2026. सो वी कॅन सेफली से दॅट म्हणजे मागच्या वर्षी माझं लग्न होतं. आणि ऑन दॅट नोट, येस, विश यू ऑल व्हेरी हॅपी न्यू इयर. आय होप माझ्या केसांमुळे माझा माईकला त्रास होणार नाही. ठीक आहे. आणि कन्स्ट्रक्शनचा जर आवाज येत असेल तर प्लीज त्याला इग्नोर करा, कारण मी नाही त्याला हेल्प करू शकत. आपण होप करू की कमी येईना, कारण ते सुरू असतं दिवसभर. सो मी कधी करणार मग व्हिडिओ. सो ओके, लेट्स गेट स्टार्टेड टू द व्हिडिओ. सो हां, मी सांगत होते की मी मराठीत याच्यामुळे करते व्हिडिओ, कारण की मला माझे आउटफिट सांगायचे होते. माझं कारण मागच्या वेळेस मी कन्सिस्टंट नव्हती, तर मला ते सगळं सांगायचं होतं. आणि मग ते सगळं मी हिंदीमध्ये एवढं व्यवस्थित एक्सप्लेन पण करू शकणार नाही, फर्स्ट थिंग. आणि सेकंड थिंग, काही काही गोष्टी, काही काही काय म्हणतात त्याला, विधी ज्या असतात ना, त्या हिंदी लोकांना ते नसतात. आणि मला पण माहिती नाही त्याला हिंदीत काय म्हणतात. सो आय थॉट की ज्या गोष्टींमध्ये मी मराठी कम्फर्टेबल आहे त्या गोष्टी मी मराठीत शेअर करते. तसं पण मी बाकी सगळे आतापर्यंतचे व्हिडिओ हिंदीतच केले आहे, पण आता मराठीत करते. सो ओके. अँड आय होप यू विल एन्जॉय दिस सिरीज, कारण की खूप सगळे लग्न सुरू आहेत. सो तुम्हाला आयडियाज मिळतील. सो येस, लेट्स गेट स्टार्टेड टू द व्हिडिओ. सो आजचा जो आहे तो याला आपण एपिसोड 1 म्हणू शकतो. तर एपिसोड 1मध्ये मी माझ्या माझा मेहंदीच्या ड्रेसबद्दल सांगणार आहे. आणि या सिरीजमध्ये काय असणार आहे, मी एका दिवशी तुम्हाला एका इव्हेंटबद्दल सांगेन, आणि मग त्याच्याबद्दल तो ड्रेस मी काय घेतला, कुठून घेतला, कितीचा घेतला, त्याच्यावर मी ज्वेलरी काय विचार करून घेतली, ते सगळं तुम्हाला सांगेन. सो येस, मेहंदीपासून सुरू करूया. मेहंदीच्या आधी पण थोडे छोटे छोटे फंक्शन्स असतात मराठी हाऊसहोल्ड्समध्ये. पण मी असा विचार केला की त्या सगळ्याचा मी एक व्हिडिओ बनवेन, आणि मग त्या एकाच व्हिडिओत मी सगळं सांगून देईन. ते छोटे छोटे जे फंक्शन्स असतात त्याला मी काय वेअर केलं होतं वगैरे वगैरे. पण मेहंदीपासून कसं मेन इव्हेंट सुरू होतं. सो मग मेहंदीपासून स्टार्ट करूया. आणि माझ्याकडे एक फोटो आहे माझा स्वतःचा. सो मी तो बघेन जरा मधात, जर मला काही वाटलं तर. ओके. सो मेहंदीचं स्टार्ट करायचं ना. माझं असं होतं, माझ्या लग्नाच्या वेळेस माझे सगळे आउटफिट आपल्या डोक्यात असतात खूप वर्षापासून. जेव्हापासून लग्न ठरते किंवा ठरायचं असतं तेव्हापासून प्रत्येकच मुलीला. सो मी ठरवलेलं तर माझं पहिल्यापासून होतं की मेहंदी आणि हळदीला मला ग्रीन आणि येल्लोच घालायचं आहे. जे काही त्या कलरचं त्या दिवशीचं महत्त्व आहे. आणि असं काही नव्हतं, माझं असं स्वतःचं स्पेसिफिक मत होतं. पण मग जसं ते ट्रेंड पण आता बदलत चालले आहे, आणि त्याच्यासोबतच मग मला पण वाटायला लागलं की नाही, म्हणजे दुसऱ्या कलरचं घातल्यावर पण ब्राईड खूप सुंदर दिसते. कारण ऑफकोर्स मेहंदीला पण बाकीच्या पण बाया ग्रीन घालून येणार, हळदीला पण बाकीच्या पण बाया येल्लो घालून येणार. तर तो सगळा विचार करून, तर हळदीचं तर ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू. पण मेहंदीबद्दल बोलूया आपण. सो मेहंदीचं असं झालं की मी शरारा केला होता माझ्या डोक्यात फिक्स. द रिझन बिंग की लेहंगे माझे खूप झाले होते ऑलरेडी, आणि लेहंग्यामध्ये मी कम्फर्टेबल राहिली नसती. कारण मी ठरवलं होतं की मी स्टार्टिंगलाच तो मेहंदीवाला ड्रेस वेअर करेन, आणि मग मी त्याच्यातच दिवसभर राहील. खूप लोक असं पण करतात, मी बघितलं की मेहंदी काढून झाल्यावर ते होते, म्हणजे ते लोक चेंज करतात आणि मग फोटोज काढतात. पण मला ते सगळं नको होतं, मला एकाच ड्रेसवर राहायचं होतं. आणि मी आपण विचार केला होता की 5-6 तास तर लागून जाईल. पण माझा तर एक वेगळाच सीन झाला. मला 12 तास लागले मेहंदीला, म्हणजे 14 तास लागले टोटल, आणि ब्रेक वगैरे धरून 12. आम्ही सकाळी 8ला सुरू केलं होतं, आमचं 10-10:30ला संपलं. सो ते तर सगळं एक वेगळी स्टोरी आहे, त्याच्यात मी पडणार नाही. चुकी कोणाची नव्हती त्याच्यात, पण ते झालं ते सगळं. तर मग मला असं माझा ड्रेस मी खूप परफेक्ट विचार करून घेतला होता. तर मी शरारा यासाठी चूज केला होता, कारण की लेहंग्यामध्ये मी कम्फर्टेबल राहिली नसती. मला एक म्हणजे माझं पोट आहे ते दिसते, पण त्याच्यात मी कम्फर्टेबल राहिली नसती. मग परत ओढणी घ्या, मग ती सांभाळा, मला ते नको होतं. माझ्या शराऱ्यावर पण ऑफकोर्स ओढणी होती, पण ती घेतली नाही घेतली असं इतकं मॅटर करत नाही. सो येस, शरारा. आणि कलरबद्दल बोलायचं झालं तर मी ओपन ठेवलं होतं मग स्वतःला, की मला जो कलर मिळेल तो, जर मेहंदी कलरच मिळाला तर फारच छान, किंवा मग मी दुसऱ्या कलरसाठी पण ओपन ठेवलं होतं स्वतःला. सो हां, मग मी पुण्यात हा एकच ड्रेस माझा असा आहे पूर्ण वेडिंग सीरीजमधला, जो पुण्यातून मी घेतलेला आहे. कारण मला आमच्याकडे म्हणजे अमरावतीलाच कपड्यांचं मार्केट आवडते. मला ते रिझनेबल वाटतं, मला त्याची क्वालिटी पण चांगली वाटते. आणि इथे असं आहे की इथे म्हणजे एक तर गर्दी खूप, आणि पुण्यात सगळीकडे लांब लांब, तुळशीबागेच्या तिकडे, लक्ष्मी रोडच्या तिकडेच चांगलं मिळते. तर ते माझ्या घरापासून खूप लांब आहे, जिथे मी राहत होती पहिले रेंटनी, त्याच्यापासून खूप लांब होतं. सो मग मी पण ठीक, म्हणजे
मला तेवढा वेळ नव्हता की मी परत जाऊन अमरावतीला शॉपिंग करू शकेन. तर म्हटलं एकदा ट्राय करूया. तर मग आम्ही 3-4 लोकं गेलो आणि आम्ही पूर्ण ठरवलं होतं की दिवसभरात आपण 2 ड्रेस फायनल करूया, हळदीचा आणि मेहंदीचा. तर हळदीचा तर झालाच नाही, पण मेहंदीचाही मला पूर्ण दिवसभर फिरल्यावर 5-6 वाजताच्या दरम्यान एक ड्रेस मिळाला आणि तो फायनल झाला, म्हणजे मनासारखा मिळाला. सो येस, ग्लॅड ॲटलीस्ट तेवढं तरी झालं. मला दुकानाचं नाव आठवत नाही, लक्ष्मी रोडवर काहीतरी काव्यम की काहीतरी दुकान आहे, आणि नाही आठवत. हां, तर तिथून मी ड्रेस घेतला. तिथे मी काही 4-5 ड्रेस बघितले. त्याच्यातला मला हा आवडला. मी फोटोज टाकलेले असेल इथे. तर मग मी फायनल केला आणि या ड्रेसला ना नूडल स्ट्रॅप होता सगळ्यात पहिले. छान त्याचा खूप सुंदर स्क्वेअर नेक होता आणि नूडल स्ट्रॅप होते. तर मी नूडल स्ट्रॅपही ॲज इट इज ठेवू शकले असते. ते पण खूप सुंदर वाटतं. पण मी स्लीवलेसमध्ये कम्फर्टेबल नव्हती. परत तो ज्या रिझनमुळे मी लेहेंगा नाही म्हटलं, तोच परत प्रॉब्लेम आला असता, की इन केस मी वेअर केलं आणि मग मी कम्फर्टेबल नाही राहिली दिवसभर तर काय. तर मी स्लीव्स लावून घेतल्या आणि मग मी विचार केला होता, की वाटलं तर त्या काढून टाकेन मी मेहंदीच्या 4-5 दिवसाआधी, पण मी ते कंटिन्यू केलं. नाउ टॉकिंग अबाउट द ज्वेलरी अँड हेअरस्टाईल, मेकअप. सो मेकअपसाठी माझी मेकअप आर्टिस्ट मेहंदीला पण नव्हती आणि हळदीला पण नव्हती. कारण की माझी हळद आणि मेहंदी गावात झाली होती माझ्या, जे अमरावतीपासून 20-25 किलोमीटर दूर आहे. तिथे माझी मेकअप आर्टिस्ट येणार नव्हती आणि दुसऱ्या मेकअप आर्टिस्टसोबत मला रिस्क घ्यायची नव्हती एवढ्या महत्त्वाच्या याच्यावर. सो मग मी ठरवलं की जाऊ दे, म्हणजे माझ्या फ्रेंड्स आणि माझ्या बहिणी, त्यांच्यावर मी रिलाय केलं होतं आणि त्या चांगल्या करतात. तर त्यांनी माझं मेहंदीचं आणि हळदीचं मेकअप हेअरस्टाईल सगळं केलं. पहिले ज्वेलरीला सांगते. ज्वेलरीसाठी मी ठरवलं होतं पहिल्यापासून की मी गळ्यात काहीच वेअर करणार नाही. कारण एक तर माझं 5 मार्चला माझी मेहंदी होती आणि त्याचं म्हणजे तेव्हा चांगलं गरम होतंच थोडंफार. आणि मला दुसरी गोष्ट प्लास्टिकचं सॉरी म्हणजे आर्टिफिशियल काहीच सूट होत नाही गळ्यात. त्याच्यामुळे मग मी ते घातलं असतं पूर्ण दिवसभर तर मला त्रास झाला असता आणि पुढच्या दिवशी ऑफकोर्स मला घालायचंच होतं आणि आर्टिफिशियलच मी घालणार होती. सो मग मी म्हटलं की मेहंदीच्या दिवशी स्किप करूया आपण. तर मला छान मोठे-मोठे इयरिंग्स आणि बिंदी, मांगटिका वगैरे टाईप्स लावायचं होतं. सो मग मी त्याच्यासाठी एक सेट घेतला आणि तो सेट जेव्हा मी घेतला तेव्हा एक्स्ट्रामध्ये मी एक इयरिंग्स घेतले जे ग्रीन कलरचे होते. जेव्हा माझा मेहंदीचा ड्रेस फायनल झाला नव्हता, पण मी घेतले, मला आवडले म्हणून. आणि अशा खूप सगळ्या गोष्टी मी रँडमली लग्नात घेऊन ठेवल्या की कामात पडेल, कामात पडेल, आणि ऑफकोर्स त्या कामात पडल्या. सो येस. हां, तर मग मी तो मांगटिकावाला घालणार होती, पण मग जेव्हा सगळे आउटफिट फायनल झाले ना, तेव्हा माझ्या संगीतच्या आउटफिटवर तो मांगटिका आणि इयरिंग्स खूप सुंदर जात होते. त्याच्यामुळे मग मी ते स्किप केलं आणि फक्त ग्रीन कलरचे इयरिंग्स घालायचं ठरवलं. आणि गळ्यात मी काहीच घातलं नव्हतं, पण त्याचा गळा खूप छान मोठा स्क्वेअर नेक होता. सो ऑफकोर्स मी एक माझी गोल्डन चेन होती, जी मी आधी लग्नाच्या आधीपासून 4-5 दिवस म्हणजे लग्नाच्या खूप आधीपासून घालून होती. तर मग मी ठरवलं की मी त्यालाच म्हणजे तेच ठेवते. मग गळ्यात चुना-चुना पण वाटत नव्हता आणि खूप अ, हे पण वाटत नव्हतं भरला-भरला. कारण की ती छोटीशी चेन ती खूप छान एलिव्हेट करत होती लूकला. आणि कानात ऑफकोर्स ते मोठे-मोठे इयरिंग्स घातले. ते इयरिंग्स पण खूप सुंदर होते. सो ते मेकअप तर बेसिकच करायचं होतं. तर मेकअप पण माझ्या फ्रेंड्सनी आणि माझ्या बहिणींनी करून दिला. आणि हेअरस्टाईल, तर हेअरस्टाईलसाठी माझं होतं की हेअरस्टाईल पण अगेन मला कम्फर्टेबल पाहिजे, जे मी दिवसभर नाही करून बसले. मी सगळं हे रात्री केलं 6-7च्या दरम्यान. तर मग मी हाफ बन आणि कारण म्हणजे मी 2-3 हेअरस्टाईल केल्या होत्या की लग्नातल्या, आणि ह्या सगळ्या असं रिपीट नको व्हायला. तर मग हाफ बन आणि त्याला असे फ्लावर्स यू शेपमध्ये, तर ते लावायचं ठरवलं होतं. मग अगेन माझा फ्लावर्सचा प्रॉब्लेम होता, कारण की जसं मी गावात राहते आणि माझ्या गावात ना नाही मिळत काहीच, आणि मला भाऊ नसल्यामुळे असं कोणीच नव्हतं की जे मला आणून देऊ शकेल. म्हणजे माझ्या बहिणी होत्या ऑफकोर्स, पण त्या मला इथे माझ्यासोबत पाहिजे होत्या गावात. त्याच्यानंतर बाबा होते, तर बाबा ऑफकोर्स बाबा सगळ्या कामात होते आणि मी होती, तर मग मी तर जाऊच शकत नव्हती. सो आणि अमरावतीवरून येणार असं कोणी नव्हतं ज्यांच्यावर मी रिलाय करू शकेन. सो मेहंदीच्या दिवशी सृष्टी येणार होती, माझ्या बाकीच्या फ्रेंड्स येणार होत्या, तर मी सृष्टीला सांगितलं आणि तिने माझ्यासाठी फ्लावर्स आणले. मी तिला सांगितलं होतं अशा-अशा कलरचे पाहिजे, तर ती ते घेऊन आली आणि मग ते आम्ही मेहंदीला पुरवले, आम्ही ते हळदीला पुरवले. मी, माझ्या घरच्यांनी, आईनी वगैरे सगळ्यांनी हेअरस्टाईलमध्ये तेच आम्ही फ्लावर्स लावले. मला माझा ग्रीन मेहंदी कलरचा माझा शरारा होता. सो मला त्याला जांभळ्या कलरचे फुलं चांगले वाटेल असं मी ठरवलं होतं. जांभळं किंवा व्हाईट, पर्पल और व्हाईट. सो पर्पल जास्त आम्हाला वाटलं की कॉम्प्लिमेंट करतात, ते फुलं छान वाटत होते, तर आम्ही ते लावले आणि ते खूप छान टर्न आउट झालं. म्हणजे असं खूप सुंदर दिसत होतं, सिम्पल सो लूक. आणि येस, अजून काय बोलू. दिस इज ऑल अबाउट द मेहंदी लूक. आणि मी काही फोटोज आहेत ते टाकते आता, आणि काही व्हिडिओज असतील माझ्याकडे तर ते टाकते. सो तुम्ही ते बघा. सो आय होप तुम्ही माझे मेहंदीचे फोटोज आणि व्हिडिओज बघितले आणि तुम्हाला ते आवडले असतील.
आणि जर मी चुकून मेहंदीला हळद बोलली असेल तर आय एम सॉरी, कारण की मला खूप असं सवय आहे, मी त्या दोन गोष्टींमध्ये फॉर नो रिझन कन्फ्यूज होत राहते नेहमी. सो कुठे म्हटलं असेल तर बघू, करेक्शन करू. आणि येस, पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटू. त्या एपिसोडमध्ये ना मी हळदीचं सांगेन. हळदीमध्ये मी 3 लुक्स कव्हर केले होते, तर ते तिन्ही लुक्सबद्दल मी बोलेन आणि ते जरा वेगळे वेगळे होते. सो स्टे ट्यून फॉर दॅट एपिसोड. आणि येस, प्लीज तुम्ही चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघा, ते हिंदीत असेल. मला सांगू शकता तुम्ही की मी हिंदीत करायला पाहिजे की मराठीत. आणि ऑफकोर्स सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला, बाकी व्हिडिओज पण शेअर वगैरे करा. आणि ठीक आहे, भेटू आपण वेडिंग सिरीजच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.